स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये। करिश्माची थर्ड पार्ट काहीतरी तिने पॉडकास्ट दिलेले आहे। ती स्टोरी आज 12 वाजता अपलोड झालेली आहे, तर तिच्या चॅनेलवर जाऊन बघा की त्याच्यावर लिंक दिलेली आहे। तर त्या लिंकवर जाऊन तिची स्टोरी बघा, पूर्ण तिच्या लग्नाची कहाणी, कसं लग्न जमलं, कसं लग्न झालं, तिला मदत कुणी कुणी केली, तिने सगळं त्या चॅनेलवर सांगितलेलं आहे। तुम्ही जाऊन बघा, खूप छान तिने स्टोरी दिलेली आहे। सगळी स्टोरी रिअलमध्ये सांगितलेले। तुम्ही जाऊन तिच्या चॅनलला जाऊन बघा, त्या चॅनलला तिच्या लिंक आहे, जिथं तिने पॉडकास्ट दिली जाऊन तिथली लिंक पूर्णपणे तिने चॅनलवर दिलेली आहे। तर तुम्ही जाऊन तिथं बघा, तिची खूप छान स्टोरी आहे, तुम्हालाही आवडेल। कारण की एक स्त्री पुढं जात असेल ना, तर तिला आपण स्वागत केलं पाहिजे आणि तिचा मान सन्मान केला पाहिजे। तर खरंच खूप छान स्टोरी आहे। मी पण पूर्णपणे पाहिलेली आहे तिची स्टोरी, मला पूर्णपणे आवडले। तुम्हाला कशी आवडते तसं कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, की मला पुढचा व्हिडिओ कशा पद्धतीने टाकायचा तसं मला आयडिया येईल नवीन नवीन। तर तुम्ही नक्कीच जा तिच्या चॅनेलवर आणि बघा। तिचा चॅनेल आहे करिश्मा ऑफिशियल आणि करिश्मा लाईफस्टाईल, काहीतरी असं 2 चॅनेलचे नाव आहे तिच्या। त्याच्या एका चॅनेलवर तिची सगळी कहाणी आहे आणि दुसऱ्या चॅनेलवरती तिच्या करिश्मा डेली रुटीन काहीतरी असं चॅनलचं नाव आहे। तिच्यावर तिचे मिस्टर वगैरे सर्व दिसतील, तुम्ही जाऊन त्याच्यावरती बघा। तिने चॅनलची पॉडकास्ट झालेलीची पण लिंक दिलेली आहे तिथं जाऊन बघा। खूप छान तिने तिचे पॉडकास्ट दिलेले, खूप सुंदर सांगितलं आणि तिचा संघर्ष पूर्णपणे त्याच्यावर सांगितलं आहे। ते सांगायला पण खूप मोठं धाडस आणि काळीज लागतं, आपली स्टोरी जगापर्यंत आणायची। नाहीतर काय काय स्त्रिया घाबरून घरातच राहतात, मी कसं सांगू, मग ह्याला माहीत पडल, त्याला माहीत पडल, समाजाला माहीत पडल। तसं ती मुलगी खचून जाणाऱ्यातली नाही, ती उलट पुढं येते धाडशीनं आणि समाजाला सांगते की असं आहे लाईफमध्ये आणि असं नाही झालं पाहिजे आणि ह्याच्यातून मार्ग काढून पुढं गेला पाहिजे।